तर दिल्लीमधील कथित मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल रात्री ईडीकडून अटक करण्यात आली। ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक केल्यावर आज त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलं। केजरीवाल हेच दारू घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा ईडीने केलेला आहे। मद्य धोरणामधून दारू माफियांना तब्बल 600 कोटींचा फायदा मिळवून दिला। आपला 45 कोटींची रक्कम हवाला माध्यमातून मिळाली, ती पंजाब आणि गोवा निवडणूक प्रचारासाठी वापरली असा दावा ईडीने केलाय। कोर्टासमोर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला। ईडीकडून केजरीवाल यांची 10 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली, मात्र दिल्ली हायकोर्टाकडून अरविंद केजरीवाल यांना 6 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यानुसार अरविंद केजरीवाल 28 तारखेपर्यंत ईडी कोठडीत असणार आहेत। तर ईडीने अरविंद केजरीवाल यांच्यावर काय आरोप केलेले आहेत पाहूयात। मद्य धोरण घोटाळ्यामध्ये मद्य माफियाकडून 338 कोटी आपकडे। आरोपी समीर महेंद्रूची केजरीवालांचा निकटवर्तीय विजय नायरशी चर्चेची कबुली। नव्या आबकारी धोरणाची बैठक केजरीवालांच्या निवासस्थानी। मद्य धोरणातील 6% प्रॉफिट मार्जिन केजरीवालांच्या सहमतीने 12% झालं। मुख्यमंत्री केजरीवालांच्या उपस्थितीमध्ये मद्य धोरणाचा कॅबिनेट निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।